मागील वर्षी कापूस दरांच्या वाढलेल्या उच्चांकामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीचा पेरा वाढवला, परंतु अस्मानी व सुलतानी संकटांनी कापसाच्या उत्पादनामध्ये घट होऊन प्रतवारी देखील कमी झाली। त्यामुळे कापसाचे कमी उत्पन्न झालं, तसंच कापसाचा भाव वाढण्याऐवजी भावाची घसरण झाली। आतापर्यंतही कापसाचे दर वधारू शकलेले नाहीत। त्यामुळे पांढऱ्या सोन्याने यंदा शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे। केंद्र सरकारने निर्यात धोरणाला चालना दिली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदीमुळे निर्यात धोरण देखील आतापर्यंत शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकलेलं नाही। कापूस उत्पादनाला यंदा नैसर्गिक आपत्ती मोठी मारक ठरली, त्यात सरकारी यंत्रणेनेही हातभार लावला। गतवर्षीच्या तुलनेत कापसाचं क्षेत्र वाढलं, परंतु उत्पादन मात्र घटलं। मागील वर्षी कापसाने 6,500 रुपये भावापर्यंत टप्पा पार केला होता। उत्पादन कमी अधिक होऊनही कापसाला मिळालेले भाव आशा पल्लवित करणारे होते। यावर्षी मात्र कपाशीचा पेरा वाढूनही उत्पन्नात घट येत आहे। कापसाचे भाव 5,500 रुपयांच्या वर चढलेलेच नाही। त्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।